हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण चॅप्टर बघतोय लाईन अँड प्लेन. आपला लाईन आणि प्लेन हा जो काही चॅप्टर चालू आहे ह्यामध्ये आपण पूर्ण डिस्कशन केलं अबाउट द लाईन. आपण लाईनविषयी डिस्कशन केलं आणि लाईनचे आपण जवळपास एक्सरसाइज 2 सॉल्व केल्या, 6.1 आणि 6.2. जशा लाईनच्या 2 एक्सरसाइज आहेत, प्रॅक्टिस सेट आहेत, तसेच आपल्याला प्लेनचे पण 2 एक्सरसाइज प्रॅक्टिस आहेत. सो वी हॅव टू डिस्कस अबाउट द लाईन अँड प्लेन. आता आपण डिस्कस करणार आहे तर प्लेन. फक्त पहिले लाईनवरती डिस्कशन केलं, आता प्लेनवरती डिस्कशन करायचं आहे. फक्त प्लेन. आता व्हेक्टर म्हणजे लाईनमध्ये आपण 2 टाईपचे इक्वेशन्स पाहिले, व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. तसेच आपल्याकडे प्लेनचे 2 इक्वेशन्स आहेत, व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन हे 2 आपल्याकडे इक्वेशन्स आहेत. ओके, ठीक आहे. तर पहा, आता आपल्याला प्लेन पाहायचं आहे. तर प्लेन मधला सगळ्यात पहिला फॉर्म्युला काय आणि त्याची बेसिक आयडिया काय आहे. मी इथं थेरॉटिकल जास्त पार्ट असल्यामुळे मी पहिलेच लिहून घेतलाय तो. ठीक आहे, ते लिहिता वेळेस जास्त व्हिडिओला टाइम जातो, त्यामुळे आपण डायरेक्ट डिस्कशन करायला सोपं जाईल ते आपल्याला. द व्हेक्टर इक्वेशन ऑफ ए प्लेन. आपल्याकडे मी पहिले सांगितलं तुम्हाला, लाईनचे जसे 2 व्हेक्टर आहेत, व्हेक्टर इक्वेशन लाईनचे जसे 2 इक्वेशन आहेत, व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन, तसे प्लेनचे 2 इक्वेशन्स आहेत, व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. तर सर्वात पहिले पाहायचं द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन कोणत्या फॉर्ममध्ये? नॉर्मल फॉर्ममध्ये. काय असणार आहे? द फॉर्म्युला आहे, इक्वेशन आहे आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. आपल्याला क्वेश्चन असा येतो, फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. फाइंड द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द ओरिजिन अँड हॅव्हिंग नॉर्मल व्हेक्टर अँड डिस्टन्स. बघा, आपल्याला व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं. नीट थोडं कॉन्सन्ट्रेट करा, हा फॉर्म्युला कुठे यूज करायचा. व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायचं आहे. व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू काय म्हणलं जात आहे? ओरिजिन. पासिंग थ्रू ओरिजिन. आणि डिस्टन्स दिलेला असते आपल्याला, म्हणजे व्हॅल्यू ऑफ पी. काय दिलेलं असते आपल्याला? डिस्टन्स. आणि एक नॉर्मल व्हेक्टर दिलेला असते. नॉर्मल व्हेक्टर म्हणजे एन बार दिलेला असते. काय दिलेलं असते आपल्याला? एन बार दिलेलं असते. तर आपल्याला व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म फाइंड आउट करायचं असेल तर डिस्टन्स आणि एक नॉर्मल व्हेक्टर. डिस्टन्स म्हणजे पी ची व्हॅल्यू आणि नॉर्मल व्हेक्टर म्हणजे एन बारची व्हॅल्यू. ह्या 2 व्हॅल्यूज दिलेल्या असतात. ह्या 2 व्हॅल्यूचा यूज करून आपण व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन हे नॉर्मल फॉर्ममध्ये फाइंड आउट करू शकतो. त्याचा फॉर्म्युला आहे आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. तुम्ही म्हणणार सर डायरेक्टली एन कॅपची व्हॅल्यू दिलेली नसते का? कधीच दिलेली नसते. एन कॅपची व्हॅल्यू दिलेली नसते. एन कॅपची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते एका फॉर्म्युलाचा यूज करून. कोणत्या? ते बघा, the vector equation of plane in normal form formula है r bar dot n cap is equals to p. So r bar चं इक्वेशन है x i cap plus y j cap plus z k cap. n cap चं इक्वेशन है n bar divided by mod of n bar. n cap is equals to n bar divided by mod of n bar. n cap is a unit vector along the normal. n cap is unit vector along the normal. p काय? डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन. डिस्टन्स आहे प्लेनचं फ्रॉम द ओरिजिन पर्यंतचं. आणि एन बार म्हणजे काय? तर तुमचे जे डायरेक्शन रेशोज असतात त्याला आपण एन बार म्हणतो. आपल्या लाईनमध्ये बी बारचं जे इक्वेशन आहे तर ते आपले डायरेक्शन रेशोज असायचे. तर आपल्या प्लेनमध्ये एन बारचं जे इक्वेशन आहे तर त्याचे जे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोएफिशिएंट्स आहेत त्या व्हॅल्यूज म्हणजे तुमच्या डायरेक्शन रेशोज. ओके. The vector equation of plane in normal form r bar dot n cap is equals to p. r बारचं इक्वेशन दिलेलं असतं. ही व्हॅल्यू व्हेक्टर इक्वेशन काढायचं असेल तर r बारला काहीच नाही करायचं, जसं तसं ठेवायचं. एन कॅप फाइंड आउट करायचं. एन कॅप कधी दिलेलं नसतंय, एन बार दिलेलं असतंय. तर एन कॅप काढण्यासाठी तुम्हाला पहिले एन कॅप इज इक्वल्स टू फॉर्म्युला यूज करायचा, एन बार डिवायडेड बाय मॉड ऑफ एन बार, आणि मग तुम्हाला एन कॅप मिळणार. हे मिळालं. आणि ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये पी म्हणजे डिस्टन्स दिलेलं असते. ह्या 2 गोष्टी दिलेल्या असतील तर आपण डायरेक्टली या व्हॅल्यूज इथं पुट करून टाकायच्या. दॅट इज युअर व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन विच फॉर्म? नॉर्मल फॉर्म. ह्याच्यावरती आपण एक्झाम्पलही पाहूयात. पण पहिले आता हे झालं व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन in normal form. r bar dot n cap is equals to p. n cap is a unit vector along the normal and n cap is equals to formula n bar divided by mod of n bar. P is the distance of the plane from the origin and n bar a I cap plus b j cap plus c k cap.
LMN अर्ध काय येतं डायरेक्शन कोसाइन. LMN आपण 3D मध्ये पाहिलं होतं, 3 डायमेन्शनल जॉमेट्री. LMN आर द डायरेक्शन कोसाइन्स. आणि ज्यांना माहिती नाही डायरेक्शन कोसाइन्स काय येतं त्यांनी 3D या चॅप्टरचा आपला व्हिडिओ आहे जाधव सरांनी शिकवलेलं डायरेक्शन रेशोज, तर तो व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचा. ओके. तर LMN आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द नॉर्मल टू द प्लेन थ्रू द ओरिजिन देन द फूट ऑफ द परपेंडिक्युलर. लाईनमध्ये पण आपण फूट ऑफ द परपेंडिक्युलर फाइंड आउट केले, तर ते होते आपले लाईनचे फूट ऑफ द परपेंडिक्युलर x1 प्लस ए लॅम्बडा, y1 प्लस बी लॅम्बडा, z1 प्लस सी लॅम्बडा. तर इथं फूट ऑफ द परपेंडिक्युलर प्लेनचे येतं पासिंग थ्रू द ओरिजिन. पासिंग थ्रू द ओरिजिन. आणि LMN डायरेक्शन कोसाइन दिलेले आहेत. डायरेक्शन कोसाइन LM दिलेल्या असताना आणि पासिंग थ्रू द ओरिजिन असताना फूट ऑफ द परपेंडिक्युलर काय येणार प्लेनचे, तर येणार LP, MP, NP. पासिंग थ्रू LMN डायरेक्शन कोसाइन आणि पासिंग थ्रू ओरिजिन असताना फूट ऑफ द परपेंडिक्युलर मिळणार LP, MP, NP. ओके. त्यानंतर जसं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पाहिलं तसं कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म काय असणार, तर नॉर्मल फॉर्म आहे LX प्लस My प्लस NZ इज इक्वल्स टू P. किंवा त्यालाच तुम्ही आणखीन असंही लिहू शकता लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये AX प्लस BY प्लस CZ प्लस D इज इक्वल्स टू 0. तुम्ही म्हणणार सर हे कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन LMN काय आहे ते मी सांगितलं आता. L, M आणि N हे डायरेक्शन कोसाइन्स येतं. तर L ची किंमत काढायची असेल, M ची किंमत काढायची असेल आणि N ची किंमत डायरेक्शन कोसाइन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला डायरेक्शन रेशोज माहीत असणं गरजेचं आहे. का, कारण L इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे प्लस मायनस A अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर प्लस मायनस M इज इक्वल्स टू प्लस मायनस B अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर आणि N इज इक्वल्स टू प्लस मायनस C अपॉन अंडर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. ह्या पद्धतीनं आपल्याला LMN फाइंड आउट करायचे आहेत. LMN कधी फाइंड आउट होतात, ज्यावेळेस आपल्याकडे डायरेक्शन रेशोज माहीत असतात, म्हणजे ABCच्या किमती माहीत असतात, त्यावेळेस आपण LMN फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग दिस फॉर्म्युला. ओके. तर वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म काय येणार, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म आहे r बार डॉट n कॅप इज इक्वल्स टू P. r बार डॉट n कॅप इज इक्वल्स टू P. आणि वेक्टर कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म काय LX प्लस My प्लस NZ इज इक्वल्स टू P किंवा AX प्लस BY प्लस CZ प्लस D इज इक्वल्स टू 0. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचा. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म r bar dot n cap is equals to P. P is the distance of the plane from the origin. N cap is the unit vector along the plane. N cap is equals to n bar divided by mod of n bar. ओके. तर ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन आणि हे स्टार्टिंगचं प्लेनमधलं हा पहिला फॉर्म्युला आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला सर्व एक्झाम्पल्स पहिल्या क्वेश्चनवरती आपण एक एक्झाम्पल पाहू. तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात येईल की हा फॉर्म्युला कुठं कसं आणि कधी अप्लाय करायचा आहे. आपल्याला प्रॉब्लेममध्ये वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्ममध्ये कधी डायरेक्टली एन कॅप दिलेला नसणार, एन बार दिलेला असणार आणि डिस्टन्स दिलेला असणार, म्हणजे पीची व्हॅल्यू एन बार आणि पीची व्हॅल्यू दिलेली असणार. तर एन बारवरनं एन कॅप फाइंड आउट करायचं आणि लगेच वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायचं. ओके. आपण फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेनचं नॉर्मल फॉर्ममध्ये सॉल्युशनसाठी जो फॉर्म्युला आहे तो कुठं कसा आणि कधी अप्लाय करायचा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन विच इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 6 युनिट्स. डिस्टन्स किती दिलेलं आहे आपल्याला 6 युनिट, म्हणजे व्हॅल्यू ऑफ P फ्रॉम द ओरिजिन हा शब्द आहे. अँड विच इज नॉर्मल टू द वेक्टर, एक नॉर्मल वेक्टर दिलेलं आहे. तर आपल्याला एक्झॅक्ट दिलं आहे का याच्यामध्ये ते पाहायचं. सोल्युशन गिवनमध्ये आपल्याला दिलेलं आहे डिस्टन्स मीन्स दॅट पीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 6 युनिट्स. ओके. त्यानंतर आपल्याला नॉर्मल व्हेक्टर दिले म्हणजे एन बार इज इक्वल्स टू 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप. ओके. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन फाइंड आउट करायचं आहे. पासिंग थ्रू काय दिलेलं आहे ओरिजिन आणि युनिट वेक्टर म्हणजे युनिट डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला आणि एक नॉर्मल वेक्टर दिलेलं आहे. तर पासिंग थ्रू ओरिजिन तर असणार काही वाद नाही. त्यानंतर डिस्टन्स दिले आणि एक नॉर्मल वेक्टर दिले. तर वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्मचा फॉर्म्युला यूज करायचा r बार डॉट n कॅप इज इक्वल्स टू P.
सो वी नो द व्हॅल्यू ऑफ पी बट वी डोंट नो द व्हॅल्यू ऑफ एन कॅप. मग काय करायचं, एन कॅप फाइंड आउट करायचं. एन कॅप इज इक्वल्स टू एन बार डिवायडेड बाय मॉड ऑफ एन बार. सो एन बारची व्हॅल्यू काय, 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप होल डिवायडेड बाय मॉड ऑफ एन बार. मॉड काढायचे म्हणजे अंडर रूटमध्ये एन बारचे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंटचा स्क्वेअर करून ॲडिशन करायची. 2 स्क्वेअर प्लस मायनस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ओके, ह्याला सोल्युशन एन कॅप इज इक्वल्स टू 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप. मी पहिले सांगितलं तुम्हाला आपल्याला एन कॅप कधी डायरेक्टली दिलेलं नसणार, ते आपल्याला काय करायला लागणार, पहिले एन बार दिलेला असणार, एन कॅप फाइंड आउट करायला लागणार प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. 2चा स्क्वेअर 4 इन रूट 4 प्लस 1 स्क्वेअर 1 प्लस 2 स्क्वेअर 4, 4 प्लस 4 8, 8 प्लस 1 9, 9चा स्क्वेअर रूट काय मिळणार आपल्याला, बोला 9चा स्क्वेअर रूट काय मिळणार आपल्याला 3. सो 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप होल डिवायडेड बाय 3. ओके, एन कॅप मिळालं. So therefore the required vector equation of the plane in normal form is r bar dot n cap is equals to p. Okay, so therefore r bar dot एन कॅपची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे, 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप होल डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ पी इज व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी 6. ओके, सो देअरफोर आर बार डॉट इन ब्रॅकेट त्या 3 या प्रत्येकाला डिवाइड करा. 2/3 आय कॅप मायनस 1/3 जे कॅप प्लस 2/3 के कॅप इज इक्वल्स टू 6. ओके, दिस इज द रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन विच फॉर्म, नॉर्मल फॉर्म. लगेच त्याचं आपल्याला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायचं असेल तर कसं करणार, आपण लगेच करूया. त्याच्यात फक्त वेक्टर सांगितलं, आपण कार्टेशियन पण फाइंड आउट करूया. कार्टेशियन म्हणलं की मग आर बारचं इक्वेशन लिहायचं. तुम्ही म्हणाल काय दिलेलं आहे, ते फिक्स इक्वेशन आहे, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. सो बट आर बार इज इक्वल्स टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. ओके, मग काय करणार, आर बारच्या इक्वेशनला एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. आपलं सोल्युशन इथपर्यंतच आहे, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. बट आपण कार्टेशियन इक्वेशन पण काढतोय, तर कार्टेशियन काढण्यासाठी काय करायचं, तर आर बारचं इक्वेशन लिहून काढलं, डॉट काय दिलेलं आपल्याला, हां हे इक्वेशन 2/3 आय कॅप मायनस 1/3 जे कॅप प्लस 2/3 के कॅप इज इक्वल्स टू काय वागांनो 6 आहे. मग काय करायचं, डॉट आहे तर आय कॅपच्या कोइफिशियंटचा गुणाकार, जे कॅपच्या कोइफिशियंटचा गुणाकार, के कॅपच्या कोइफिशियंटचा गुणाकार. मीन्स दॅट 2/3 इंटू एक्स प्लस मायनस 1/3 इंटू वाय प्लस 2/3 इंटू झेड इज इक्वल्स टू वॉट 6. ह्या प्रत्येकाचा डिनॉमिनेटर कसा आहे, सेम आहे. म्हणजे याचा अर्थ हे इक्वेशन मिळणार 2x प्लस इंटू मायनस मायनस वाय प्लस 2z होल डिवायडेड बाय 3 इज इक्वल्स टू 6. सो देअरफॉर 2x minus y plus 2z is equals to 6 to the 18. Okay, so this is the what, this is the required Cartesian equation of the plane in normal form. In which form? Normal form. ओके, हे खूप सोपं आहे आणि असं सॉल्व करायचं आहे. वेक्टर सांगितलं तर फक्त इथपर्यंत सॉल्व करा आणि कार्टेशियन म्हणलं की फक्त वेक्टरपर्यंत सॉल्व करायचं आणि ह्या आर बारचं इक्वेशन एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप हे फिक्स आहे, त्या ठिकाणी ठेवून टाकायचं, डॉटचा कन्सेप्ट यूज करायचा आणि एक्स वाय झेडच्या फॉर्ममध्ये जे इक्वेशन येईल दॅट इज युअर कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ प्लेन इन विच फॉर्म, नॉर्मल फॉर्म. ओके, सेकंड फॉर्म्युला पहा. आपण पहिला फॉर्म्युला पाहिला
vector equation of plane in normal form. Vector equation of plane in normal form r bar dot n cap is equals to p. हा फॉर्म्युला आपण काय असताना यूज करतो हे डोक्यामध्ये चांगलं फिट करून ठेवायचं. काय असताना यूज करतो आपण? प्रॉब्लेममध्ये व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करा म्हणून विचारला असेल आणि प्रॉब्लेममध्ये जर आपल्याला डिस्टन्स दिलेला असेल, काय दिलेला असेल? डिस्टन्स, व्हॅल्यू ऑफ पी, आणि पासिंग थ्रू ओरिजिन हा शब्द असेल, पासिंग थ्रू ओरिजिन हा शब्द असेल आणि एक नॉर्मल व्हेक्टर दिलेला असेल म्हणजे व्हॅल्यू ऑफ एन बार. तर दोनच गोष्टी लक्षात ठेवायचे. प्रॉब्लेममध्ये पासिंग थ्रू ओरिजिन आणि तुम्हाला जर डिस्टन्स दिलेला असेल, डिस्टन्स आणि पासिंग थ्रू ओरिजिन असेल आणि व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म फाइंड आउट करायला सांगितलं तर आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी हे सूत्र वापरायचं. एन कॅप इज इक्वल्स टू एन बार डिवायडेड बाय मॉड ऑफ एन बार. आता बघा आपण पाहूयात सेकंड फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉइंट, नॉट ए ओरिजिन, passing through a point capital of A bar, capital E of A bar and perpendicular to the vector n bar. म्हणजे आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काढायचे आणि पासिंग थ्रू एक पॉइंट आहे आणि परपेंडिक्युलर मध्ये एक वेक्टर दिलेले n बार. तर त्यावेळेस आपण वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काढायला सूत्र वापरतो r bar dot n bar, r bar dot n bar is equals to A bar dot n bar, r bar dot n bar is equals to A bar dot n bar. n बार ची व्हॅल्यू ऑलरेडी असते परपेंडिक्युलर मध्ये जे वेक्टर आहे दॅट इज द व्हॅल्यू ऑफ n बार. जो पॉईंट दिलेला आहे ती व्हॅल्यू म्हणजे A बार. मग इथं ठेवून टाकायचं आणि व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायचं. आरला धक्का लावायचा नाही व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करता वेळेस. फक्त कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं असेल तर ह्या आरला आपल्याला एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप असं लिहायला लागते. So vector equation of plane passing through a point, vector equation of plane passing through a point capital A of A bar and perpendicular to the vector n bar is r bar dot n bar is equals to A bar dot n bar. हे सूत्र वापरायचं. बघा याचा एक क्वेश्चन पाहूयात आपण म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात येईल. फाइंड द vector equation, find the vector equation of the plane passing through the point having vectors having position vector 2i cap plus 3j cap plus 4k cap and perpendicular to the vector vector 2i cap plus j cap minus 2k cap. Also reduce it to Cartesian form. आता थोडं नीट लक्ष द्यायचं. खूप सोपा क्वेश्चन आहे, लगेच लक्षात येऊन जातो. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. ओके, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करा. पासिंग थ्रू ए पॉइंट, एक पॉइंट आहे आणि त्याचं पोझिशन वेक्टर दिलेलं आहे आणि परपेंडिक्युलर टू द वेक्टर म्हणजे परपेंडिक्युलर मध्ये वेक्टर आहे एन बार, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ए बार अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ एन बार. आणि असं असताना वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करणार तर बघा, सोल्युशन लेट व्हॅल्यू ऑफ ए बार. ए बारची व्हॅल्यू पॉईंट काय दिलेला आहे 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप. ओके, आणि एन बारची व्हॅल्यू दिलेली आहे परपेंडिक्युलरमध्ये वेक्टर 2i कॅप प्लस j कॅप मायनस 2k कॅप. ओके, मग आपण आता काय करणार, लक्ष द्या काय करणार आपण. तर ए बार एन बार मिळालं. द रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉइंट आणि परपेंडिक्युलर टू वेक्टर. सो द रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन
ऑफ द प्लेन इज, काय फॉर्म्युला, द रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन इज, काय फॉर्म्युला यूज करणार, आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. ओके, या सर्व व्हॅल्यूज आपल्याला इथं पुट करायच्यात. आता कशा पुट करणार बघा, एक पॉईंट आणि एक परपेंडिक्युलरमध्ये वेक्टर होतं, हे सूत्र वापरलं. सो आर बार डॉट एन बारची व्हॅल्यू आहे 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. ए बारची व्हॅल्यू काय आपल्याकडं ती लिहून काढूयात, 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप डॉट एन बारची व्हॅल्यू आहे 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. ओके, सो देअरफॉर आर बार डॉट 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप. डॉटचा कन्सेप्ट यूज करा. आय कॅपच्या कोइफिशियंटचा गुणाकार 2 दुनी 4, जे कॅपच्या कोइफिशियंटचा गुणाकार 3 1 3 प्लस इंटू मायनस 4 दुनी 8. सो देअरफॉर आर बार डॉट 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप इज इक्वल्स टू 4 आणि 3 7 मधनं -8 गेले -1. दिस इज द रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं इट रिड्यूस टू कार्टेशियन फॉर्ममध्ये रिड्यूस करायचं आहे. तर कार्टेशियन फॉर्ममध्ये रिड्यूस करण्यासाठी सो इट्स कार्टेशियन फॉर्म इज, याचा कार्टेशियन फॉर्म काय येणार, तर आर बारची व्हॅल्यू फाइंड आउट लिहून काढायची. इक्वेशन xi कॅप प्लस yj कॅप प्लस zk कॅप डॉट 2i कॅप प्लस जे कॅप मायनस 2k कॅप इज इक्वल्स टू -1. सो इट्स कार्टेशियन फॉर्म. सो देअरफॉर आय कॅपच्या कोइफिशियंटचा गुणाकार 2 गुणिले x 2x 1 इंटू y प्लस इंटू मायनस z इंटू 2z इज इक्वल्स टू वॉट मायनस. सो दिस इज द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन. सो इट इज द कार्टेशियन फॉर्म. ओके, तर काय सांगितलं आहे, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायचं होतं पासिंग थ्रू वन पॉईंट आणि परपेंडिक्युलर वन वेक्टर होतं. तर त्यावेळेस आपण आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार हा फॉर्म्युला यूज केला, व्हॅल्यूज ठेवल्या, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन मिळालं, लगेच कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन मिळालं. ओके, तर हा फॉर्म्युला कुठं कसा आणि कधी अप्लाय करायचं बेसिक आयडिया आली तुम्हाला. आतापर्यंत आपण 2 फॉर्म्युले पाहिले. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. आपल्याला डिस्टन्स आणि पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर त्यावेळेस आपण वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्मसाठी आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी हे सूत्र वापरतो. सेकंड, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉइंट कॅपिटल ए ऑफ ए बार अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर एन बार. एक पॉईंट आणि परपेंडिक्युलरमध्ये एक वेक्टर असेल तर आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार हे फॉर्म्युला यूज केला. आता आपल्याला पाहिजे आहे वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉइंट, एक पॉइंट अँड पॅरलल टू वेक्टर बी बार अँड सी बार. आता पॅरललमध्ये किती वेक्टर येतात 2 आणि पासिंग थ्रू वन पॉइंट. तर सूत्र वापरणार आपण वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेनसाठी आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार हे सूत्र आपण वापरणार. ओके, किंवा प्रॉब्लेम अशा फॉर्ममध्ये येतो, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन आर बार इज इक्वल्स टू या वेक्टर आणि याचं आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायचे. आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार प्लस म्यू सी बार और आर बार इज इक्वल्स टू ए बार प्लस एस बी बार प्लस टी सी बार. इज सूत्र वापरायचं आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. सेम म्हणजे लॅम्बडा इथं म्यू आहे आणि इथं एस आणि टी आहे, हे दोन्ही पण पॅरामीटर्स आहेत. लॅम्बडा म्यू आणि एस आणि टी हे सर्व पॅरामीटर्स आहेत. ओके, एक पॉईंट आणि पॅरललमध्ये 2 वेक्टर असेल तर हे सूत्र किंवा हे दोनपैकी कोणतीही एक इक्वेशन असेल आणि त्याचं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं तर ते सूत्र वापरायचं. आता एक क्वेश्चन पाहूयात. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू ए पॉइंट, एक पॉइंट आणि पॅरलल टू द वेक्टर बी बार अँड सी बार. 2 पॅरललमध्ये वेक्टर आहे आणि हा एक पॉइंट आहे. तर लेट पॉइंट जो आहे तो ए बार इज इक्वल्स टू मायनस आय कॅप प्लस 2j कॅप मायनस 5k कॅप. ए बार मिळालं, हां पॅरलल टू द वेक्टर बी बार अँड सी बार. सो बी बार इज इक्वल्स टू 4i कॅप मायनस j कॅप प्लस 3k कॅप. सी बार इज इक्वल्स टू आय कॅप प्लस j कॅप मायनस k कॅप. ए बार बी बार आणि सी बार मिळालं. आता
required vector equation of the plane is काय सांगा बरं. एक पॉईंट आणि पॅरलल मध्ये दोन वेक्टर असताना आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. इक्वेशन नंबर फर्स्ट. आपल्याला पहिले याची किंमत काढायची आहे. कन्सिडर कशाची किंमत काढणार सांगा. बी बार क्रॉस सी बार मॉड ऑफ आय कॅप जे कॅप के कॅप. ओके. देन बी बार 4 -1 3 सी बार 1 1 -1. ह्याला सॉल्व करायचं. आय कॅप इन ब्रॅकेट हा रो हा कॉलम सोडून दिला मायनस इंटू मायनस प्लस 1 1 1 मायनस 3 1 3 मायनस जे कॅप हा रो हा कॉलम सोडून दिला 4 1 4 मायनस 3 1 3. ओके. प्लस के कॅप हा रो हा कॉलम सोडून द्या 4 1 4 मायनस 1 इंटू मायनस 1 मायनस 1 मायनस मायनस प्लस 1. 1 मधनं -3 गेले काय मिळणार -2 आय कॅप -4 -3 -7 मायनस मायनस प्लस 7 जे कॅप आणि देन 4 + 1 5 के कॅप. हे काय मिळालं आपल्याला बी बार क्रॉस सी बार. ओके. हे मिळालं. पण आपल्याला एक्झॅक्ट व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन नाही मिळालं. बी बार क्रॉस सी बार मिळालं. सो इक्वेशन फर्स्ट बिकम्स. ह्या सर्व व्हॅल्यूज इक्वेशन फर्स्टमध्ये आपण पुट करूयात. काय करणार आपण इथं. इक्वेशन फर्स्ट बिकम्स डॉट बी बार क्रॉस सी बार. बी बार क्रॉस सी बारचं इक्वेशन काय आहे आपल्याकडं -2 आय कॅप प्लस 7 जे कॅप प्लस 5 के कॅप इज इक्वल्स टू ए बार. ए बारचं इक्वेशन लिहूयात -i कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 5 के कॅप डॉट बी बार क्रॉस सी बारचं इक्वेशन आहे आपल्याकडं -2 आय कॅप प्लस 7 जे कॅप प्लस 5 के कॅप. ओके. राईट आहे ना. मग आता काय करायचं सांगा. आर बार डॉट -2 आय कॅप प्लस 7 जे कॅप प्लस 5 के कॅप -2 आय कॅप प्लस 7 जे कॅप प्लस 5 के कॅप इज इक्वल्स टू आय कॅपच्या कोइफिशियंटचा गुणाकार डॉट आहे मायनस इंटू मायनस प्लस 2 1 2 7 2 14. ओके. मायनस इंटू प्लस मायनस 25. सो देअरफॉर आर बार डॉट -2 आय कॅप प्लस 7 जे कॅप प्लस 5 के कॅप इज इक्वल्स टू 14 आणि 2 16. 16 मधनं -25 गेले तर किती मिळालं -9. ओके. सो दिस इज युअर रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू ए पॉइंट आणि पॅरलल टू 2 वेक्टर्स बी बार अँड सी बार. ओके. लक्षात आलं व्यवस्थित. फोर्थ आपण फॉर्म्युला बघणार आहेत. आतापर्यंत सर्वात पहिला फॉर्म्युला काय पाहिला. फर्स्ट वन वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म आर बार डॉट एन कॅप इज इक्वल्स टू पी. हे सूत्र आपण वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन नॉर्मल फॉर्ममध्ये फाइंड आउट करण्यासाठी यूज करतो. पण हा फॉर्म्युला कधी यूज करायचा ज्यावेळेस आपल्याला डिस्टन्स दिलेला असेल प्रॉब्लेममध्ये आणि पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर त्यावेळेस हे सूत्र वापरायचं पहिलं. आणि एन कॅप फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला तर सूत्र वापरायचं एन बार डिवाइड बाय मॉड ऑफ एन बार. मुद्दामून 4 वेळेस रिपीट करतोय. दुसरा फॉर्म्युला वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू एक पॉईंट आणि परपेंडिक्युलर टू वेक्टर एन बार. एक पॉईंट आणि परपेंडिक्युलरमध्ये वेक्टर आर बार डॉट एन बार इज इक्वल्स टू ए बार डॉट एन बार. हे सूत्र. तिसरं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू एक पॉईंट आणि पॅरलल टू टू वेक्टर्स बी बार अँड सी बार. यूज दी फॉर्म्युला आर बार डॉट बी बार क्रॉस सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. ह्याच्यावरचे एक्झाम्पल्सही आपण पाहिले. आता आपण फोर्थ वन फॉर्म्युल्याकडे जाऊयात. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता इथं परपेंडिक्युलर नाही काही नाही, सरळ 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. आपल्याला 3 पॉईंट दिलेले असणार आणि 3 पॉईंट दिलेले असताना वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायला सांगितलेलं असणार.
The vector equation of plane passing through 3 non-collinear points A of A bar, B of B bar and C of C bar. तर सूत्र वापरायचं R bar dot AB bar cross AC bar is equals to A bar dot AB bar cross AC bar. 3 non-collinear point, 3 पॉईंट दिलेले असतील तर 3 पॉईंट दिलेले असतील तर वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार हे सूत्र वापरायचं. मग तुम्ही म्हणणार सर हे सोल्युशन कसं करायचं. ठीक आहे, तुम्ही म्हणले आता आम्ही करतोय, याचं मी एक्झाम्पल नाही घेणार, मी डायरेक्टली सांगतोय तुम्हाला. सर्वात पहिले तुम्हाला ए बी आणि सी 3 पॉईंट दिलेले असतात तर त्याचं ए बार बी बार आणि सी बार म्हणजे आय कॅप जे कॅप के कॅपमध्ये ए बार बी बार सी बार लिहून घ्यायचं. ते घेतलं की मग पहिले फाइंड आउट करायचं ए बी बार. काय फाइंड आउट करायचं ए बी बार. ए बी बार इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला बी बार मायनस ए बार. त्यानंतर ए सी बार फाइंड आउट करायचं. ए सी बार इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला सी बार मायनस ए बार. आणि नंतर फाइंड आउट करायचं ए बी बार आणि ए सी बार मिळालं की नंतर या दोन्हीचं काय करायचं क्रॉस करायचं म्हणजे डिटर्मिनंट काढायचे. तर डिटर्मिनंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मग हे मिळालं म्हणजे पहिले काय करणार तुम्ही ए बार बी बार सी बार लिहिणार. वाटलंच तर स्टेप्स लिहून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. स्टेप्स पहिली स्टेप काय करणार तुम्ही ए बारचं इक्वेशन लिहिणार, बी बारचं इक्वेशन लिहिणार, सी बारचं इक्वेशन लिहिणार. नंतर तुम्ही फाइंड आउट करणार ए बी बार बी बार मायनस ए बार. नंतर तुम्ही फाइंड आउट करणार ए सी बार मायनस ए बार. हे दोन्ही झालं की नंतर तुम्ही फाइंड आउट करणार ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ. डिटर्मिनंट काढायचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला आय कॅप जे कॅप के कॅप ए बी बारचे कोइफिशियंट्स आणि ए सी बारचे इक्वेशनचे कोइफिशियंट्स आय कॅप जे कॅप के कॅपचे. इतकं झालं की नंतर तुम्हाला ए बी बार क्रॉस ए सी बार मिळालं म्हणजे तुम्हाला ए बार माहिती आहे ए बी बार क्रॉस ए सी बार मिळालं तर तुम्ही करणार इथं इक्वेशन फर्स्ट बिकम्स केलं की तुम्हाला मिळणार तुमचं रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. सो वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन-कोलिनियर पॉईंट. 3 पॉईंट असतील 3 पॉईंटमधनं पासेस होणारं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायचं आहे. तर फॉर्म्युला यूज करायचा आर बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार. ओके, तर हे झालं प्लेनचे सर्व बेसिक आणि प्लेनशी रिलेटेड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेनचे फॉर्म्युलेज. ओके, तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.3 सॉल्व करणार आहेत. त्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. 6.2 एक्सरसाइज 6.3 ही एक्सरसाइज सॉल्व करण्याच्या अगोदर हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचं. आपण प्रॅक्टिस सेट 6.3 ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. थँक्यू.